नमस्कार मंडळी. आज आपण चमचमीत अशी सोयाबीनची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी इथं मी पाणी तापत ठेवलेलं आहे. त्याच्यात हळद मीठ घालून सोयाबीन घालून ठेवलेलं आहे. सोयाबीनला एक उकळी येऊ द्यायची. आता इथं मी कांदा भाजून घेतलेला आहे. खोबरं, अद्रक, लसूण आणि एक टोमॅटो मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे. आणि सोयाबीन आपलं उकळून झालं की त्याचं पाणी निथळून घ्यायचं आणि त्याला असं पिळून घ्यायचं. त्याच्यातलं सगळं पाणी बाहेर काढायचं. आता सोयाबीन एका ताटात घेऊन त्याच्यात मी बेसन, लाल तिखट, गरम मसाला आणि थोडंसं दही घालून घेतलेलं आहे. आणि कढईमध्ये तेल घालून त्याला मी थोडा वेळ परतून घेणार आहे. त्याच्यावर असे गुलाबी रंग झाला की आपल्याला ते काढून घ्यायचं. आता त्याच सेम पॅनमध्ये इथं मी काही खडे मसाले घालून घेते आहे आणि वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं आणि छानपैकी तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचं. आपलं वाटण तळून झाले की त्याच्यात मी घरगुती काळा मसाला, लाल तिखट, गरम मसाला आणि थोडासा मीठ मसाला घातलेला आहे. आणि थोडंसं आपले मसाले करपू नये म्हणून थोडंसं पाणी घालून तेल सुटेपर्यंत परत एकदा परतून घ्यायचं आणि त्याच्यात आपण तळून घेतलेला सोयाबीन घालायचं आणि एक वाफ येऊ द्यायची. आता एक वाफ आली की आपल्याला त्या सोयाबीनमध्ये गरम पाणीच घालायचं आहे. गरम पाण्यामुळे आपल्या भाजीला तर्री छान येते. पाणी टाकून एक उकळी आली की कोथिंबीर टाकून भाजी आपली रेडी आहे.